आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शहा गेली 6 ते 7 वर्ष जे मी माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा मराठीत ज्याला समभाग साक्षरता गुंतवणूक मोहीम म्हणतात त्याद्वारे अनेक बहुसंख्य भारतीय त्यातल्या त्यात मराठी भाषिक गुंतवणूकदारांना समभाग गुंतवणुकीविषयी योग्य माहिती पुरवण्याचा माझा जो प्रयत्न आहे, ज्याला मी म्हणतो की गुंतवणूकदारांना सुशिक्षित करणं, याचा अर्थ कधीच मी कोणाला अडाणी नाही म्हटले. ज्याला एखादी गोष्ट येत नाही, आता जर मला पोहायला येत नाही तर मी पोहण्याच्या बाबतीत अशिक्षित आहे. मला जर कुठली AI येत नाही तर AIच्या बाबतीत मी अशिक्षित आहे. तसेच अनेक भारतीय अशिक्षित आहेत समभाग गुंतवणुकीबाबत. त्यांना सुशिक्षित करण्याचा प्रयत्न करतो. हे खास सांगण्याचं कारण काही मराठी भाषिक ज्याला ट्रोलिंग मेंटॅलिटीचे लोक माझे व्हिडिओ बघतात, ते कुठल्याही शब्दाला त्यांचा विरोध असतो. असो, आजचा विषय महत्त्वाचा आहे. मी आधी विषयाचं नाव सांगतो, ते पुढे एखाद्या छोटं पण होऊ शकेल. रिटर्न्स फ्रॉम स्टॉक वर्सेस रिटर्न्स फ्रॉम पीसमिल रिटर्न्स फ्रॉम अदर इन्स्ट्रुमेंट्स अथवा मराठीत समभाग गुंतवणुकीतून परतावा विरुद्ध नगण्य परतावा देणारे विकल्प. आता मी गेले 5-6 वर्ष जे अनेक लोकांकडून काही गोष्टी ऐकतो, उदाहरणार्थ निवृत्त जे झालेले आहेत, म्हणजे अगदी बँकेतून असो अथवा कुठूनही एअर इंडियापासून लार्सन अँड टुब्रोपासून छोट्या मोठ्या कुठूनही निवृत्त झालेत आणि सुदैवाने त्यांना काही निवृत्तीनंतर पैसा मिळतो, कारण अशा मोठ्या लोकांना काहीतरी थोडाफार पैसा मिळतो. त्या सगळ्यांच्याकडून एक तक्रार ऐकू आलेली की त्यांना नंतर आता पैसा पुरत नाही आहे, कारण ते गुंतवणूक कशात करतात, म्हणजे की मी माझ्या भाषेतले जे पीसमिल रिटर्न्स गिविंग इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट्स, उदाहरणार्थ पोस्टात, बँकेत आणि मग कुठल्याही प्रकारे कशाही प्रकारे कमी वेळासाठी म्युच्युअल फंड असो, जे काही असो, कारण कोणाचंही या काळात दरवर्षी किंवा अथवा दर साल 6%, 7%, 8%, 9%, 10% परतावा मिळाल्याने काहीही होत नाही. आता काल माझ्या हातात भारतीय डाक विभाग म्हणजे इंडियन पोस्ट डिपार्टमेंटचं एक व्याज दरपत्रक आलं, जे 1 जूनपासून लागू आहे. त्याच्यात त्यांच्या ज्या योजना आहेत गुंतवणुकीच्या, त्या योजना आणि त्यांचं दरपत्रक, त्या व्याजाचं दरपत्रक दिलेलं, आणि हे सगळे व्याजाचे दर साल 1% सांगितली. आता त्याचा मतितार्थ सांगतो. दर साल 4% ते 8.2% एवढंच त्याच्यातून परतावा मिळतोय. आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं आहे, जे माझ्या माहितीप्रमाणे अनेक अशा गुंतवणुकीच्या योजनांमध्ये तुम्ही जर पैसे ठेवले, ज्याला फास्टेस्ट लिक्विडिटी लोक म्हणतात, आम्हाला फास्टेस्ट लिक्विडिटी पाहिजे, म्हणजे जलद गतीने मला पैसा परत हवा आहे, इथे नाही मिळत. तुम्हाला 5%, 5 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, शुक्रवारी दिलं तर बुधवारी, मंगळवारी असा वेळ लागतो, आणि परत तुम्हाला जे उत्पन्न मिळणार होतं ते कापून येतं, त्याच्यात कपात होते. असे अनेक गोष्टी आहेत जे अनेकांच्या लक्षात येत नाहीत. पण समभाग गुंतवणुकीतून तुम्ही आज त्यांना सांगितलं मला पैसे हवेत, माझ्या डीमॅट अकाउंटमध्ये जे काही क्रेडिट आहे, जे काही अधिक पैसा माझ्याकडे आहे तो हवा आहे, अक्षरशः म्हणजे जे काय
सकाळी 11च्या आत किंवा जे काही माझी गोष्ट सांगतो. मी सकाळी 11च्या आत सांगितलं तर दुसऱ्या कधी कधी त्याच संध्याकाळी 5च्या आत माझ्या खात्यात पैसे असतात आणि कधीही कापले जात नाहीत. म्हणजे माझ्या ब्रोकरनी चुकून एक समभाग सकाळी घेतला आणि नंतर मला यादी आल्यावर मी म्हटलं बाबा हा माझा नाहीच आहे. त्याने ताबडतोब विकला. कुठेही काही त्याच्यातून म्हणजे ते जे काय दिवसाचा जो काय असतो डे ट्रेडिंगचा चार्ज तोच वजा झाला. म्हणजे कुठे असं नुकसान होत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, आज आपल्याला माहीतच आहे की सकाळी म्हणजे S&P BSE हा खाली होता. आता ते किती मला आठवत नाही, कारण मी जे काय बघितले 700 800 900ला आजही बहुतेक खाली होता. कारण तो सकाळी उघडल्या 500ला तर खाली होता. एवढं असून सुद्धा आज माझ्याकडे असलेल्या समभागांनी किती परतावा दिला. आता हा परतावा मी कसा काढलाय, आज त्या समभागांनी नोंदवलेली सर्वोच्च किंमत आणि त्याच्यातून मी कालची म्हणजे समभाग मंडई बंद होतानाची किंमत ही काढली आणि याचं टक्केवारी काढली. आता समभाग क्रमांक 1 4.17% आज नफा. समभाग क्रमांक 2 9%, समभाग क्रमांक 3 5%, समभाग क्रमांक 4 9.16, समभाग क्रमांक 5 4.70, समभाग क्रमांक 6 3.50, समभाग क्रमांक 7 3.31, समभाग क्रमांक 8 6.93, समभाग क्रमांक 9 3.70, समभाग क्रमांक 10 6.20, समभाग क्रमांक 11 6.02, समभाग क्रमांक 12 2.33, समभाग क्रमांक 13 12.75, समभाग क्रमांक 14 8.05, समभाग क्रमांक 15 4.62, समभाग क्रमांक 16 9.31, समभाग क्रमांक 17 2.15, समभाग क्रमांक 18 7.56, समभाग क्रमांक 19 3.24, समभाग क्रमांक 20 5.43, समभाग क्रमांक 21 2.53, समभाग क्रमांक 22 2.58. एका दिवसात हा नफा दाखवलेला आहे. आता हे माझ्या सहज लक्षात आलं. आता पोस्टातलं ना जास्तीत जास्त व्याज 8.2% ते सुद्धा निवृत्त लोकांसाठी किंवा ज्याला सिनियर सिटीजन म्हणतात. जर तुम्ही 8.2% दर शेकडा पकडलं आणि वर्षाचे 365 दिवस पकडले तर आजच्या दिवसात त्यांना 0.02% नफा झाला. आणि ते तुम्हाला सांगितलं की ते आज काढू शकत नाही, काढलं तर मग तुमचं नुकसान होतं. हा महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. इथं मी भले मराठी भाषिक असतील अथवा भारतीय असतील, पण सगळ्यांना सुशिक्षित त्यांना योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करतो. आता इथे मला सांगायचं, आमची नातेवाईक एक महिला जी महाविद्यालयात शिकवत होती आणि उच्चपदी होती, तिच्याशी एकदा बोलता बोलता तिने मला काय सांगितलं, नाही आमचा पैसा पोस्टात आणि बँकेत आणि आमचं सगळं भागतं. पण मला आश्चर्य वाटलं, तिने निवृत्त झाल्यावर काही महिन्यांनी डीमॅट अकाउंट पहिल्यांदा उघडलं तिच्या आयुष्यात आणि समभाग घ्यायला सुरुवात केली. आणि आता एवढं समभाग मंडई किंवा ते निर्देशांक खालीवर होत आहेत तरी तिच्या जी काही समभागांची यादी आहे ती अधिक आहे. म्हणजे तिचे समभागात नफा झालेला आहे. हे पोस्ट आणि हे असतं तर 7 आणि 8 आणि 6 आणि
कुठेही एवढे मिळाले असते. आता ही यादी मी जी आत्ता सांगितली त्यात अंदाजे अंदाजे नाही 22 समभाग आहेत. वैशिष्ट्य म्हणजे हे सगळे माझ्याकडे असलेले आणि मी शोधलेले, मी स्वतः शोधलेले, कोणाचे चोरून मारून हळूच बघून चुकून कळालेले वगैरे असे नाही आहेत. स्वतः मी अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळे मला कुठल्याही समभागाविषयी माझ्या काहीही विचारलं मला परत पाहावं लागत नाही. अरे हा कसला आहे, हा काय, का घेतला वगैरे वगैरे. तर या यादी जी 22 समभाग आहेत त्यात मी आत्तापर्यंत 5-6 वर्षात जे अनेक समभाग शोधले, पण मी काही विकले. कारण मी गेले 1, 1.5, 2, 3 वर्ष रिशफलिंग करायला चांगलंच शिकलो आहे. रिशफलिंग म्हणजे हळू जाणारे समभाग मी विकून टाकतो. त्याच पैशात भले नुकसान झालं म्हणजे लॉस बुकिंग करावं लागलं तरी मी त्या पैशात दुसरे जे समभाग घेतो जे असे देतात परतावा. आता कालच मी एक समभाग बहुतेक माझ्या स्टेटसला टाकलं होतं. 6 महिन्यात 250% वाढलेत. 6 महिन्यात. इथे 250 भागिले 8.2 जर केलं, 250 भागिले 8.2 30 वर्ष लागतील. पण ते 6 महिन्यात आहे. म्हणजे 60 वर्ष लागतील 250% कमवायला. जर मी चुकीचा नसेल तर 30 गुणिले 8.2 बरोबर आहे. 60 वर्ष, कारण ते 250% एका 6 महिन्याचे आहेत. अहो इथे तर 6,000 गुंतवलेले आयुष्यात एकदा 20 वर्षांनी 46 लाख होऊ शकतात. अधेमध्ये मी काही गोष्टींचा पुरावा पण दिलाय. काल सुद्धा तो 250% वाढला, तो पुरावा दिलाय. एकच सर्व तुम्ही माझे हे जे आता हे माझं महत्त्वाचं राहिलं सांगता सांगता, जे मी विकलेत आणि पण जे मी स्वतः शोधलेले आहेत ती यादी घेतली असती तर आत्ताची 22ची यादी 30-35च्या वर गेली असती. पण ती नाही घेतली कारण जे आत्ता माझ्या हातात नाही आहेत ते कशाला घ्यायचं ना. म्हणजे आज जो मला खरा नफा मिळाला आहे तो एवढाच. आणि दुसरं एक सांगायचं आहे, भले तुमची मानसिकता ही ट्रोलिंग असेल, पण हे सर्वप्रथम लक्षात घ्या, तुम्हाला फक्त हवंय तुम्ही कुठले समभाग घेता, किती विकता, किती दिवस ठेवता, जे हे मी सेबीच्या नियमानुसार देऊ शकत नाही. पण तुम्ही स्वतः समाजासाठी काय केलंय सांगा ना. हे जे मी गेले 6-7 वर्ष गेले स्वतः करतोय. आणि हे जे मी व्हिडिओ करतोय इथे कुठेही मी त्याच्यातून पैसा कमावण्यासाठी करत नाहीये. वेळ नसताना सुद्धा कसं जमेल वेळ ते काढून प्रयत्न करतोय. उलट आणि मी काल हे वाक्य बोललो, भारतीयांना त्यातल्या त्यात मराठी माणसांना दुसऱ्याचं कौतुक करण्याची अजिबात सवय नाही, त्यांना गरजही वाटत नाही. त्यांना काय वाटतं एखाद्याचं खरंच कौतुक केलं तो आपल्या डोक्यावर चढून बसेल. मी चढून बसणाऱ्यांपैकी नाही आहे. मला वाटलं की समाजाला ही गरज आहे म्हणून मी हे करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ट्रोलिंग करताना स्वतः विचार करावा की तुम्ही समाजासाठी काय केलं. उलट तुम्ही मला ते सगळं मागताय याचा अर्थ तुम्ही म्हणजे तुम्ही दुसऱ्याकडून देना हा सब मुझे देना. अरे स्वतः शोधाना समभाग, मग कधी विकायचा कसा विकायचा हे स्वतःला कळतं. काय सांगू. तेव्हा आदरणीय वंदनीय पूजनीय माननीय गुंतवणूकदारांनो, ट्रोलर्स वगैरे वगैरे सगळ्यांना कृपया योग्य चष्म्यातून पहा हा व्हिडिओ. माझे प्रयत्न समजून घ्या.
म्हणजे काय करतो हे समजून घ्या आणि जर दुसऱ्यांपर्यंत पोचवावं असं चुकून वाटलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. दुसऱ्यांना पण सांगा की आता बाहेर पडा. त्या माझं जे वाक्य आहे, पीस मिल रिटर्न्स गिविंग फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्सपासून बाहेर पडा. आज माझ्याकडे पुरावा आहे. मी आज माझ्या स्टेटसला टाकलं आहे ते पोस्टातून पोस्टाचं जे मला मिळालं आहे, दरपत्रक, व्याज दरपत्रक. आणि दुर्दैवाने ना मी खोटं नाही बोलत, कोणाला फसवत नाही. आणि फसवल्यावर मी किती योग्य केलं असं तर कधीच सांगत नाही. हा, माझा आवाज चढतो कारण मी उच्च रक्तदाब आहे मला, आणि ही तळमळ दाखवते. हे काय खोटं खोटं नाही करत. तेव्हा पुन्हा असाच एखादा, कारण हा मुद्दा मला महत्त्वाचा वाटला की जर इथे 9-9, 10-10% मिळत आहेत एका दिवसात, तिकडे 8.2% दर साल, दर शेकडा. आता हे मी समजा 9 नाही, मी तसं करू शकत नाही, पण 250 दिवस आहेत. कशाला, मी मागे दाखवलंय एका वर्षात 300-350% सुद्धा मिळालेले आहेत. 5 वर्षात 3000%, 3500%. आता एक मगाशी मी जे सांगितलं की मी हे करत असतो रिशफलिंग. रिशफलिंग म्हणजे भागात फेरबदल. मागे आणि म्हणजे मी अनेकदा सांगितलं, माझ्या स्टेटसवर पण सांगितलं, व्हिडिओमध्ये पण सांगितलं. जेव्हा माझ्या लक्षात आलं 1-1.5-2 वर्षांपूर्वी की आता हे अनेक, ज्याला मी इंग्रजीत ओल्ड जनरेशन IT स्टॉक्स, AI येत आहे आणि हे आयुष्यभर तेच करत चाललेत. बँका किंवा माहीत नाही आता जे काही, ते खरंच गेले 1-1.5 वर्षात किती खाली आहेत ते आलेत ते तुम्ही बघा. मी तेव्हाच विकले. मला नावं नाही घ्यायचे एक कुठल्या समभागाची. ठीक आहे, नाव न घेता सांगतो, एक समभाग मी 4000ला विकला. त्याचा बहुतेक काल तर तो 8% खाली होता. आज तो बहुतेक 2000, माहीत नाही 200 का 2020 का 27, म्हणजे तो 52 आठवड्याच्या कनिष्ठ भावाच्या जवळ आलाय. समजून घ्या. आणि माझं एक वाक्य आहे सुप्रसिद्ध, हायेस्ट ROI म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. अनेक हे सगळे कार्यक्रम बघणाऱ्यांना मी असं ROI वगैरे सांगितलं की त्यांना तोही राग येतो. आम्हाला काय कळत नाही ROI. अरे पण गुगल मावशी आहे ना, गुगलमध्ये टाका, ताबडतोब कळतं. ROI म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. तेव्हा कृपया असेच काही व्हिडिओ घेऊन मी येणार, कारण मला खायचं आहे. समाजाला समजलं पाहिजे, समाजाला सुशिक्षित केलं पाहिजे. मला माहिती आहे तुम्हाला गरज नाही, कारण तुमच्यातल्या अनेक विद्वान हे राकेश झुंझुनवालापेक्षा हुशार आहेत. तो अमेरिकेचा वॉरन बफेपेक्षा हुशार आहेत. केडिया साहेबांपेक्षा हुशार आहेत. आशिष कचोलिया साहेबांपेक्षा हुशार आहेत. मी नाही आहे हुशार. मी अभ्यास करतो, त्याच्यामुळे मला अनेक गोष्टी कळतात. खाचे खळगे, कशात नुकसान कसं होऊ शकतं. आणि मला स्वाभिमान वाटतो, एवढं मार्केट कोसळलंय 2024 का त्याच्या आधीपासून. आत्ता नुकतंच उदाहरण घ्या, इराण. 28 फेब्रुवारी म्हणजे 2 मार्च पहिला दिवस होता युद्ध झाल्यानंतर. त्याच्यानंतरही माझे अनेक समभाग वर आहेत. तो पण मी एक बहुतेक व्हिडिओ केला आहे. तेव्हा पुन्हा भेटू. धन्यवाद. जय हो.